तर बातमी आहे गडचिरोलीतून। गडचिरोलीतील राधे बिल्डिंग परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। नदी नाल्यांना पूर आलाय, त्यामुळे रस्तेही जलमय झालेत। शहरी भागात सुद्धा नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेत। अनेक रस्ते वाहतुकीचे मार्ग हे बंद झालेले आहेत। सध्याची ही दृश्य गडचिरोलीतली आहे। या गडचिरोलीतल्या राधे बिल्डिंगच्या आसपासचा परिसर हा जलमय झाला। या संदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। या पावसाचा फटका अनेक तालुक्यापासून शहरी भागापर्यंत पडलेला आहे। आपण हे बघू शकतो, हे मार्ग आहे आणि जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत मार्गावर पाणी दिसते। शहर पूर्ण जलमय झालेलं आहे आणि या बाजूला दृश्यामध्ये बघू शकतो की कशा प्रकारे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि हे जे पाणी आहे ते जवळपास 2 फूटपर्यंत पाणी घरांमध्ये शिरलेलं आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील या भागात नेहमीच पावसाळ्यात गंभीर परिस्थिती निर्माण होते। या भागाच्या दुसऱ्या बाजूलाच महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे घर आहे आणि नगर परिषदेच्या जे नाली साफसफाई काम आहे ते बरोबर न झाल्यामुळे सध्या गडचिरोली जिल्ह्यात ही परिस्थिती निर्माण झाली। कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मेमडीर फांड TV9 गडचिरोली।